फक्त फक्त अमाप पैशासाठी मी हा डॉक्टर की व्यवसाय निवडला, कारण आजकालच्या लोकांना दवाखान्यात नेल्याशिवाय चैनच पडत नाही. आय डोंट केअर. मी माझ्या पैशाचा रस्ता ठेवतो क्लिअर. डॉक्टर विशाल नाव आहे माझं. डॉक्टर विशाल, कारण हा डॉक्टर विशाल मेलेल्या पेशंटला सुद्धा पैसे सोडत नाही, कधीच नाही. कारण या डॉक्टर विशाल नाव आहे तो फक्त पैसा पैसा आणि फक्त पैसा. कारण पैशासाठी हा डॉक्टर विशाल काहीही करू शकतो. कोणत्या पेशंटच्या किडन्या विकू शकतो, त्यांचं रक्त पण विकू शकतो. आणि तोच करा या डॉक्टर विशालचा व्यवसाय. म्हणूनच लोक मला म्हणतात डॉक्टर विशाल. हॅलो, गुड मॉर्निंग सर. नाही तुम्ही अजिबात काळजी करू नका, अजिबातच नाही. तुम्ही तुमच्या एजंटला पाठवा. नाही, सगळी वस्तू तयार आहे, याची चिंता करू नका. पण हो साहेब, जरा माझ्याकडे लक्ष असू द्या. म्हणजे माझ्या पेमेंटचं नाही, म्हणजे आठवण करून दिलेली केव्हाही बरी. ठीक आहे साहेब, ठीक आहे. बाय बाय. राग्या, ए राग्या, साला कधीच वेळेवर येत नाही. साहेब, तुम्ही मला आवाज दिला का? मग कुणाला आवाज देऊ? तुझ्या आज्याला? माझ्या आज्याला कसं देणार? माझा आजा आता वरती गेलाय. आणि माझ्या आजाला तुम्ही आवाज दिला असता तर माझा आजा जिवंत असता तर मी साजरा शिकलो नसतो का जी? तुझी लायकी आहे का? हा? शिकून तू काय बनणार होतास? डॉक्टर ना तो वकील राहिलो असतो. आल्या, तुझी लायकी पाय अगोदर, तेव्हा ते स्वप्न बघ डॉक्टर इंजिनियर बनायचे. आणि हो, तुला सांगितलं होतं ना, ऑपरेशनचे सगळे साहित्य व्यवस्थित साफसूफ कर ठेव. मग साफ केलं केलंच ना. आणि हो, आता ज्याचं आपण ऑपरेशन केलं त्या पेशंटला तू रूम नंबर 3 मध्ये घेऊन जा. आता 2 मध्ये आहे ना? हो, तुला समजत नाही का? जी असे खिस्तान घाल करतात. तर तू हो, तुम्ही कन्फ्यूज नका हो. 2 मधून 3 मध्ये न्या. हा ठीक आहे, चल निघ, तू आपलं काम कर, चल. आता रघु त्या पेशंट कडून आला ना, त्या पेशंटला काहीच प्रॉब्लेम नव्हता, काहीच नाही. थोडा अपचनाचा प्रॉब्लेम होता. त्याला जर ओव्हरच दिलं असतं ना तर बरं झालं असतं. पण आजकालच्या लोकांना डॉक्टरकडे नेल्याशिवाय चैनच पडत नाही. आणि त्याचाच फायदा माझ्यासारखे डॉक्टर लोक घेतात. आय डोंट केअर. मी माझ्या पैशाचा रस्ता ठेवतो क्लिअर. या समाजात कोण कसा जगतो मला याच्याशी काहीही लेणं देणार नाही, काहीच नाही. कारण या समाजातील लोक माझ्यासारख्या डॉक्टरला देव समजतात. आणि मी त्यांचा विश्वासाने गळा कापतो. अरे, पैसे कमवायसाठी कुठलाच मंत्र बोलावं लागत नाही, कुठलाच नाही. परमेश्वरा, तुझी अशीच कृपा राहू दे. गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देव महेश्वर. या मंत्राचा सुद्धा वापर करावा लागत नाही. तर
तर मग पैसे कमवासाठी एकच मंत्र म्हणावा लागतो, पैसाच ब्रह्मा, पैसाच विष्णू, पैसाच देव महेश्वरा. या मंत्राचा वापर करावा लागतो, कारण हा डॉक्टर विशाल डॉक्टर नाही तर सौदागर आहे. सौदागर, अवयव तस्करीचा सौदागर. आय डोंट केअर. मी माझ्या पैशाचा रस्ता ठेवतो क्लिअर. नाही काही नाही, थोडा तुम्हाला अपचनाचा प्रॉब्लेम होता, तो दूर होईल. त्याची तुम्ही अजिबात काळजी करू नका. पण सर हे हातापायाला मुंग्या येणं, चक्कर येणं हे अगदीच कसं वेगळं वाटतं ना, अपचनामुळे झालं सर. तुम्ही अजिबात काळजी करू नका. बरं होऊन जाईल. आणि तसं काही झालंच तर तुम्ही पुन्हा येऊ शकता दवाखान्यामध्ये. काही जर प्रॉब्लेम वाटल्यास तुम्हाला ते या. रघु, ए रघु, दे रघ्या. कुठे मरतो, काय करतो कुणास ठाऊक. फक्त जेव्हा पैसे लागतात तेव्हा येतो. तुला मी जेव्हा आवाज देतो तेव्हा तू काय करीत असतोस? कामात होतो पेशंट. फक्त जेव्हा पैसे लागतात तेव्हा माझी आठवण येते. एका शब्दामध्ये तू या पेशंटकडे काळजी द्यायची आणि त्यांना सगळं समजावून सांगायचं. मला समोरच्या हॉस्पिटलमध्ये काम आहे, ठीक आहे, आणि पेशंटकडे लक्ष द्यायचं. तुला मी वारंवार तेच सांगत आहे, ठीक आहे? नाहीतर मग आहेच. हा ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, मी आलो. तुला सांगितलेलं काम करायचं ना, आणि ठीक आहे, हे तुझ्या आठवणीसाठी. डॉक्टर साहेब खूप तापट आहे. स्वभाव आहे, जाऊ द्या, त्याचा रोजचाच हे काम. औषध कसं घ्यायचं सांगितलं नाही. डॉक्टर साहेबांनी सांगितलं नाही. एक सकाळी घ्यायची जेवल्यानंतर आणि एक संध्याकाळी घ्यायची जेवल्यानंतर. औषध संपल्यानंतर पुन्हा यायचं. हो, 2-3 दिवसांनी येऊन बघा. याचे पैसे नाही दिले. हो, तुमचं नावही हा, रोशनी, रोशनी नाव लिहून ठेव. लिहून ठेव. पैसे नाही दिले ना. हो, ते कॉलेजमधून सरळ इकडे आली म्हणून पैसे नव्हते माझ्याकडे. ठीक आहे, ठीक जाऊ का मी? आहे. हो, बसा नाही तर बरं नसेल वाटत तर. नाही, ठीक आहे, निघते हळू. सॉरी, माझ्यामुळे तुला तुला एवढा त्रास झालेला. अगं नाही. आणि रागाच्या भरात मी तुला बरंच काय बोले. आय एम सो सॉरी. ओके रागिनी, हे बघ कसं आहे, हे मला असं नेहमी होत असतं. मला ती काय म्हणतात बीपी लोची सवय आहे, त्यामुळे होतं. आणि अपचन झालं होतं म्हणे डॉक्टर. ते मला वाटलं की मी तुला एवढं सारं बोलले त्यामुळे तू होऊ शकते की त्याचं काय ना. मला एकदा राग आला की मला कंट्रोलच होत नाही गं. ते लहानपणापासूनच आहे असं. असं होतं. बरं, आता मला इथे थांबायला वेळ नाही, मला घरी जायचं आहे लवकर. अगं थांब, मला तुझ्याशी जरा महत्वाचंच बोलायचं आहे. काय बोलायचं? माझ्याशी काय बोलायचं? हे बघ कसं आहे, मी कॉलेजमध्ये गेले, तिकडे फंक्शन झाला, इकडे आले, म्हणजे खूप उशीर झाला ना घरी जायला. मला दादा वहिनी माझी वाट बघत असते.
आता काय दादा वहिनी लावून बसलेलीस आणि तसे कुठपर्यंत पुरणार आहे तुला तुझी दादा वहिनी? आता एक ना एक दिवस तुझं लग्न झालं की तुला सासरी जावंच लागेल ना त्या दादा वहिनींना सोडून. हा नाही, त्यांचे खूप उपकार आहेत ग माझ्यावर. तसं तर माझं रक्ताचं म्हणायला माझं कोणीच नाही आहे. बाबांनी कर्ज घेतलं होतं शेतीत, ते कर्ज फेडू शकले नाही म्हणून सावकारांचे बोलणे ऐकून त्यांचं भान अनावर झालं आणि त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या मागोमाग आईही गेली. एकटी राहिले कशी बशी. आणि आता ते डोंबारी दादा आणि वहिनी भेटलेत मला. कुणाच ठाऊक कुठून आलेत मला नाही माहिती, पण त्यांनी मला एवढा जीव लावला की आता असं वाटायला लागलं की तेच माझे रक्ताचे आहेत. मानलेले का असेल ना, तर माझे नातेवाईक आहेत ते. आणि त्यांना आता दाखवायचं आहे ना की मला गाण्यात फर्स्ट प्राईज मिळालं. ते खूप खुश होतील. आणि राहिलं लग्नाबद्दल, तर लग्न तर माझं होईलच, पण मी दादा वहिनींना सोडून जाणार नाही. आणि आत्ताच कुठे लग्नानंतर सरळ मला काय शेखर सीमेवर घेऊन जाणार आहे? काय म्हणालीस? काही नाही, ते शेखरचं आणि माझं एकमेकांवर प्रेम आहे. आम्ही लग्न करणार होतो आत्ताच, पण ते नाही जमलं, राहिलंच. म्हणजे त्याला सीमेवर जायचं होतं पटकन, आणि तो मला म्हणाला की तिकडनं आल्यानंतर आपण लग्न करू. तसंही त्यांनी बाबांना नाही विचारलं ना, मग बाबांना विचारल्याशिवाय लग्न होणार नाही असं वाटलं. आणि तुला वाटतं का की त्याचे बाबा तुला ऍक्सेप्ट करणार म्हणून? काय म्हणजे तू कुठे आणि ते कुठे? त्यांच्याही काहीतरी अपेक्षा असतीलच ना की माझी सून कशी असावी म्हणून, हो की नाही? निश्चितच असतील. म्हणजे त्यांना वाटत असेल की आपली सून आपल्या मुलाच्या योग्य असावी. खरं आहे, शेखर कुठे मी कुठे, पण आता प्रेम आहे, लग्न तर करणारच आहोत. इट्स ओके. त्यांनी मला सांगितलं ना शेखरने की माझ्या बाबांचं माझ्यावर अतिशय प्रेम आहे आणि मी ज्या मुलीशी म्हणेन त्याच मुलीशी माझे बाबा लग्न लावून देतील माझं. आणि मला विश्वास आहे की त्याचे बाबा अगदी त्याच्याचसारखे माझा स्वीकार करतील. एनिवे, जाऊ दे रागिनी, मला ना लवकर निघायला हवं. तसे मला बरं नाही वाटत आहे, मी घरी जाऊन आराम करते. अगं काय म्हणालीस? माझं शेखरवरती प्रेम आहे आणि शेखरचं माझ्यावरती. शेखर फक्त आणि फक्त माझा आहे, माझा. आणि मी माझ्या प्रेमाला कुणाचंही होऊ देणार नाहीये, कारण अगदी कॉलेज जीवनापासून मी त्याच्यावरती प्रेम करते, ते आतापर्यंत. आणि हो, या रागिणीला स्वतःचं प्रेम वाटून घेण्याची मुळीच सवय नाही. आता प्रेमच काय, लहानसा चॉकलेट जरी असला ना तरी सुद्धा ही रागिणी वाटून खात नसते, कारण एकुलती एक या संपूर्ण कॉलेजच्या प्राध्यापकाची, एकुलती एक संस्थापकाची बहीण आहे मी. आणि हो, मी जे म्हणेल त्या सगळ्या गोष्टी अतिशय जलद गतीने पूर्ण होतात. आणि मला सुद्धा हार म्हणण्याची सवय नाहीये. म्हणूनच लक्षात ठेवायचं की काहीही झालं तरी ही रागिणी तुला शेखरचं होऊच देणार नाहीये. आणि काय म्हणालीस? शेखर सोबत लग्न? काहीही झालं तरी शेखर फक्त माझा आहे, माझा. या रागिणीचा, आणि रागिणी आपलं प्रेम कधीच वाटून घेणार नाहीये तुझ्यासोबत, तर मुळीच नाही.